बालदी गुरु गोरखनाथ जी महाराज की जय। माया स्वरूपी दादा गुरु मचिंद्रनाथ जी महाराज नवनाथ चौरासी की जय। वेश भगवान की जय। आप अपने गुरु महाराज की जय। पीर किशननाथ जी महाराज की जय। पीर बाल योगी गणेशनाथ जी महाराज की जय। ब्रह्मराज भगवान की जय। म्हणून जाणतेन गुरु पूजे तेने कृतकार्य होईजे। मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष। ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये 25 क्रमांकाची ओळ तिथे महंत बालयोगी बालकनाथजी यांच्या कृपा आशीर्वादाने या पवित्र भूमीमध्ये नामयज्ञ सालाबादप्रमाणे होत आहे मार्गशीर्ष महिन्यात आणि त्याचा खरं कालच झालेला आहे। पूर्णावधी उद्या आहे। त्या निमित्ताने ही अल्पसेवा माझ्या वाटेला आलेली आहे। त्यामध्ये आता यज्ञ हा जो यज्ञ जो आहे तिथे अनेक प्रकारचे यज्ञ आहेत। 16वा अध्याय 17वा अध्यायामध्ये तिथं वर्णन आलेलं आहे। तमोगुण प्रधान, रजोगुण प्रधान, सत्वगुण प्रधान। आता ते सगळं सांगायला गेलो तर वेळ जाईल। त्याच्यामध्ये महत्वाचा नामयज्ञ। नामस कीर्तन साधन पै सोपे। नामयज्ञ हा सोपा आहे। कर्मयज्ञामध्ये तुम्हाला सामुग्री पाहिजे, वेळ पाहिजे, मंत्र म्हणणारा यजमान, नंतर तिथे ब्राह्मण पाहिजे, ती ब्राह्मण देवता पाहिजे, ती ब्रह्मवृंद आणि सगळं सामुग्री असून वेळ पाहिजे महत्वाचा। का आपण वेळ देऊ शकत नाही। सदैव सामुग्री आपल्याकडे उपलब्ध नसते। नंतर मंत्र माहीत नाही, मंत्राची देवता माहीत नाही, त्याची आहुती कोणती आहे काय आहे ती कळत नाही आपल्याला। त्याच्यामध्ये सगळ्यात साधी आणि सोपी सरळ सदैव आणि श्रेष्ठ रामायणामध्ये तुलसीदासजींनी सांगितलं कलियुग केवल नाम आधारा सुमीर सुमीर नर उतरही पारा। का केवळ नामस्मरण, का नामस्मरणाने तुम्ही अनंत जन्माची पाप जळून जाऊ शकतात। कलियुगामध्ये आयुष्य कमी आहे, अल्प आयुष्य मानव देह, शत गणनीती अर्धरात्र खाय, मग बालत्व पिडारोग क्षय, मग भजनाशी काय उरलेगा। पूर्वी 100 वर्ष आयुष्य होतं, आता किती आहे 60। अर्ध झोपेमध्ये गेलं, 15 वर्ष बालपणात गेले, राहिले किती 15 वर्ष। त्याच्यामध्ये आपल्याला नोकरी चाकरी शेती कुटुंब प्रपंच बाकीच्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये आता भजनासाठी उरलं किती काहीच नाही। 60 वर्षाचा हिशोब त्या उरलेल्या आयुष्यामध्ये आपला उरत नाही। मग आता काय करणार आपण। मग कामामध्ये काममुखी म्हणा राम राम हा जो सगळ्यात सोपा आणि प्रभावी नामयज्ञ आपले महंत बालयोगी बालकनाथजी यांनी हा नामयज्ञ दोन्ही प्रकारचे कर्मातलं सुद्धा आहे आणि ज्ञानातलं सुद्धा आहे। तो ज्ञानयज्ञच आहे। मग तो ज्ञानयज्ञ सोपा आहे। मग आपल्याकडे आयुष्य कमी म्हणून जाणते गुरुवचनी। आयुष्य कमी ना आपल्याकडं, मग अल्प आयुष्य असल्यामुळे आपल्याला काय सांगितलं कोणता यज्ञ म्हणून जाणते गुरुवचनी तेने कृतकार्य होईजे। मग गुरु काय करतात सद्गुरु का जाणीव करून देतात। परमार्थामध्ये करायचं नाही। आपल्याला सूर्य तयार करायचा आहे का नाही, आपल्याला पृथ्वी तयार करायची आहे का नाही, फक्त जाणायचंय। आकाश तयार करायचं आहे का नाही। मग तसं आता आकाशासारखं वायू नाही, वायूसारखा अग्नी नाही, अग्नीसारखं जल नाही आणि जलासारखी पृथ्वी नाही। देवता बघायला गेले तर हनुमानासारखं राम नाही, रामासारखं कृष्ण नाही, कृष्णासारखं शंकर नाही। अनेक देवता आहेत 33 कोटी। तत्व बघायला गेले तर तत्व विरुद्ध आहे, अग्नीच्या जल विरुद्ध आहे, जलाच्या पृथ्वी विरुद्ध आहे। मातीचा ढेकूळ जर पाण्यात टाकला तर विरघळतो आणि पाणी अग्नीवर टाकलं तर विझवतो किंवा त्याची वाफ होते आणि अग्नीला वारा विझवतो, वारा आकाशामध्ये लीन होतो। मग आता कोणाची भक्ती करावा। नक्की मूळ तत्व, कारण की 7 5 3 दशकाचा मेळा एक तत्व कळा गावी हरी। मग ते एक तत्व कोणतं आहे हे अचूक आपल्याला कळत नाही।
आणि ते जाणण्यासाठी आपण म्हणून जाणतेन गुरु भजिजे. मग ते जाणण्यासाठी आपण सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. गुरु अनेक आहेत पण सद्गुरू एकच असतात. जीवनामध्ये आपल्या अनंत जन्माचा सोबती तो सद्गुरू असतो. मग त्याच्यामध्ये संगत, कुसंगत, विसंगत, सत्संगत, मग त्या सत्याची संगत करून देणारे सद्गुरू. जसं एक महात्मा बोले सद्गुरू करायची काय गरज आहे. मग ते यात्रेला निघाले. यात्रेला जात असताना ते बोले हवा सर्वत्र आहे. टायरची हवा पंक्चर झाली. आता हवा सर्वत्र आहे पण आता टायरमध्ये हवा भरता येते का. मग कुठं जावं लागेल. तिथे जावं लागेल ना. कॉम्प्रेसर तिथेच. मग तुम्हाला हवा सर्वत्र आहे पण टायरमध्ये भरू शकत नाही. जे प्रवास थांबला ना तिथे. मग तसं जीवनाची आपली टायर काय झालं पंक्चर झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ती जाण केल्याशिवाय पुढचा आपला प्रवास होऊ शकत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे. सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. कारण की बडा बिकट यम घाट गुरु बिन कोण बतावे वाट. कारण की हा घाट जो आहे हा अवघड आहे. याच्यातनं तुम्ही स्वतः तरून जाऊ शकत नाही. शास्त्र इतकं आहे का वेद शास्त्र श्रुती जे आहे हे जर तुम्ही चिंतन केलं तर तुम्हाला नक्की काय कळू शकत नाही. देवतांचं म्हटलं तर देवतामध्ये कळू शकत नाही. गुगलमध्ये तुम्ही सर्चिंग केलं तर जवळच्या गल्लीमध्ये 100 किलोमीटर फिरून ती गल्ली ती दाखवतो. तुम्हाला फिरून या लेफ्ट राईट करत करत फिरवत राहील. तसं सद्गुरू काय करतात शॉर्टकट दाखवतात. का याच देही याच डोळा भोगी मुक्तीचा सोहळा. याच देहामध्ये आपण तो मोक्षाचा मुक्तीचा सोहळा जो आहे. मग तुकाराम महाराजांनी काय सांगितलं. न मिळो मुक्ती आणि संपदा संत संग देश. मग संत संघामध्ये नामयज्ञ आहे. त्याच्याजवळ अखंड नामस्मरण आहे. नामधुन आहे आणि त्या नामधुनीमध्ये आपण लीन व्हायचंय. कारण की आपण काय करायचं त्यांच्या पुण्याई त्यांची सेवा केल्यानंतर त्यांच्या पुण्याईने आपल्याला जाण निर्माण होते. मग ती जाणीव निर्माण होण्यासाठी ती बुद्धी असेल तर जाणीव निर्माण होईल नाही तर होणार नाही. एकदा काय झालं एक राजा होते. त्या राजाने एक सत्संग ऐकल्यानंतर त्याला वाटलं सगळे आरोपी आपण सोडून देऊ. मग सगळे आरोपी सोडायचे. प्रधानाला प्रश्न पडला. सद्गुरूंना बोलवलं त्यांच्या. बोले सगळे जर आरोपी सोडले आपण तर अनेक वर्षाची दरोडेखोर आहेत त्याच्यात. ते जर सोडले तर काय होईल. पुन्हा धुमाकूळ मागेल. मग त्यांच्या सद्गुरूला बोलवण्यात आलं. मग त्या राजाला दया निर्माण झाली. ती दया योग्य होती पण ती विवेक दृष्टीने अयोग्य होती. मग त्यांनी सांगितलं प्रत्येक आरोपीला तिथे बोलवा. बोलवलं प्रत्येक आरोपीला. सद्गुरू बसले. राजाजी बसले तिथे. विचारलं त्यांनी का बाबा प्रत्येकाला विचारलं. पहिला एक आरोपी बोलवला. तुला काय पाहिजे. बोले ते मी जिथं राहतो ना तिथं ढेकणं भरपूर आहे. ती ढेकणं कमी झाली पाहिजे. पण याची ढेकणं काढा. दुसऱ्याला विचारलं काय. जेवणाची व्यवस्था बरोबर नाही. भाजी भाकरी बरोबर नसते. याला भाजी भाकरीच्या आतमध्ये ठेवा परत. दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे. बोले मुलीच्या लग्नासाठी मी भानगड केली होती त्याच्यामध्ये जेलमध्ये आलो. बोले तुला किती पाहिजे. बोले 2000 मोहर आहे. 2000 मोहरा त्याने आतमध्ये टाका परत. असं प्रत्येकाला विचारलं. प्रत्येकाने गाळाने सांगितले. फक्त त्यातला एकच होता. तो काय बोलला मला काही नको. ह्या जेलमधलं फक्तच माझी सुटका झाली पाहिजे. बोले ह्याला सोडा फक्त. मग गुरुभक्ती सर्व करतात. तो कोणी धन मागतो कोणी द्रव्य मागतो आणि म्हणून त्याची प्रचिती येत नाही. मग जाणायचं काय का भगवंतासाठी भगवंताची भक्ती कशी करावी हे सद्गुरू या सद्गुरूंकडे शिकण्यासाठीच आपण त्यांची सेवा करायची. आपली स्वतःची इच्छा म्हणून आपण करायची नाही. भगवंताची इच्छा ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. मग ते समाधान कसं आपण पाहू शकतो हे सद्गुरू आपल्याला शिकवतात. आणि त्या आपण जगाला ते प्रतिपादन करत असतं. वागून दाखवायचं असतं. मग संत ते आचरण करून दाखवतात. मग इथे सांगितलंय का गुरु भजिजे. माता भजिजे सांगितलं का. पिता भजिजे सांगितलं का. मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव. मग गुरुच का सांगितले आचार्य. तिथे माता पिता का सांगितले नाही. कारण की प्रत्येक जन्मामध्ये आपल्याला माता पिता आहेत. बैलाच्या जन्मात आहे
कुत्र्याच्या जन्मात आहे, अनेक जन्मात आपल्याला माता पिता आहे, पण सद्गुरू केवळ मनुष्य जन्मांमध्ये आहे. आणि सद्गुरू मनुष्य जन्मामध्ये